श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री पंचमुखी हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। पंचमुखी हनुमान देवस्थानम येथे वसंत महाकुंभाभिषेकम। सोलापुरातील भावना ऋषी पेठ जुन्या वॉलचंद कॉलेज समोर असलेल्या श्री पंचमुखी हनुमान देवस्थानम येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री पंचमुखी हनुमानाच्या दररोज एका अवताराने विशेष पूजन करण्यात आले। उत्सव काळात दररोज पहाटे सुप्रभातम, सुंदरकांड पठण, अभिषेकम, अलंकार सेवा, महाआरती व दररोज सायंकाळी भक्तिगीत, भजन, विष्णू सहस्रनाम स्तोत्रम, जलकलाशाभिषेकम, हनुमान चालीसा, सामूहिक मृदुंग वादन, वसंत कुंभाभिषेकम, गीत रामायण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सामूहिक हनुमान चालीसा पठण, महायज्ञ तसेच हनुमान जन्मोत्सव पूर्व संदेश, विविध नद्यांना आवाहन करून जलाभिषेक व 64 आयुर्वेदिक वनौषधी, विविध फळांच्या रसाने, पंचामृताने वसंत कुंभाभिषेकम करण्यात आले। श्री पंचमुखी हनुमान देवस्थानच्या वतीने मंगळवार दिनांक 23/4/2024 हनुमान जन्मोत्सव रोजी सकाळी 9 वाजता सामूहिक सहस्र हनुमान चालीसा पठणाचे आयोजन केले आहे। सायंकाळी निघणाऱ्या शोभायात्रा मिरवणुकीतील उंट, घोडे, देवतांच्या अवतारातील चिमुकल्यांच्या सहभागाने निघणारी शोभायात्रा भक्तांसाठी विलोभनीय व मनाला स्फूर्ती देणारी असते। संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव कृष्णवर्ण पश्चिमाभिमुखी अश्वत्थवृक्ष सहवासातील लाखो हनुमान चालीसा पठण व कोट्यावधी रामनाम जपाने जागृत अवस्था प्राप्त झालेल्या श्री पंचमुखी हनुमान देवस्थानचे वैशिष्ट्य असे की भक्तांची श्रद्धा असलेली सर्व विघ्ने नाहीशी करणारी गरुड देवता, सकल संपत्ती प्रदान करणारी हयग्रीव देवता, भयमुक्त करणारी नरसिंह देवता, संकटात असलेल्या भक्तांवरील अरिष्ट दूर करून ऐश्वर्य प्रदान करणारी वराह देवता या अवतारांचा समावेश आहे। 41 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या दाक्षिणात्य पद्धतीच्या सुबक नक्षीकाम असलेल्या विविध देवतांच्या सुंदर मूर्तींनी अलंकृत शिखर, सुंदर नयन मनोहर परिवार देवतांची मंदिरे, भव्य महाद्वार, आकर्षक सभामंडपात चोहीकडे हनुमान चालीसा चित्ररूप प्रतिमा, विविध आभूषणांनी सजविल्यानंतरचे श्रींचे विश्वरूप, नक्षत्र आरतीवेळी भाविकांना दिव्य दर्शनाचा आनंद लाभतो। शिवतत्व व विष्णुतत्व असलेल्या विराट स्वरूपाच्या या पंचमुखी हनुमान दर्शनाने सकल देवतांचे पूजन केल्याचे फळ मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तरी उत्सव काळात धार्मिक विधीत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा व जन्मोत्सव दिनी सायंकाळी अयोध्या येथील रामलल्ला प्रतिकृती असलेल्या मूर्तीसह हनुमान प्रिय वाहन असलेल्या उंट, घोडे, राम, लक्ष्मण वेशभूषेत निघणाऱ्या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे मुख्य पुजारी श्री रासकोंडा पंतलू व मंदिर समितीचे सदस्य सत्यनारायण गुर्रम यांनी एसबी न्यूजशी बोलताना सांगितले व तसेच स्वर्गीय चेतन गुर्रम यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आज्ञा बिन पैसारे सब सुख लहर तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना, आपन तेज संहारो आपते, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नाशे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, अग्र मनोरथ जो कोई लावे। पंचमुखी हनुमान देवस्थान सचिव आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान देवस्थानात येथे पाठ्यपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले। सुंदराकांड आहे, षोडश रुद्र, जन्मोत्सव, जेवणानंतर अलंकार सेवा,
हरसेवेनंतर विश्वरक्षक असे विविध धार्मिक कार्यक्रमांनी आयोजन करण्यात आला. नंतर दरवर्षापर्यंतच्या वर्षी स्वर्गीय लक्ष्मीनारायण गुरु स्मरणार्थ रक्तदान शिबिराचा केला आहे. या रक्तदान शिबिरात संख्येने युवक सहभागी होणार करत आहेत. आलेखांना हनुमंतांना असलेला चना डाळ प्रसाद म्हणून देण्यात येत आहे. आज संध्याकाळी भव्य अशी यात्रा निघणार आहे. या शोभायात्रेचं वैशिष्ट्य हनुमानचे प्रिय वाहन असलेल्या अंतरावर स्वार झालेले आवेशभाव दिग्भूषणचे पालक त्याला दिसणार आहेत. त्यात मोठ्या संख्येला भाविक सहभागी तरीच शोभायात्रेतील सहभागी अशी आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति केसरी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज नेमुसाज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग वंदन विद्यावसी कामन बसिय सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लायस जीवन लखन जियाए श्री रघुबीर हर सिर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाही तुम मम प्रिय भरतहि सम पाहि सहस बदन तुमरो यश गावे अस कई श्रीपति कंठ लगावे सनकालिक आज श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त आपल्या श्री पंचमुखी हनुमान देवस्थानामध्ये दरवर्षीप्रमाणे पहाटे प्रभात सेवा, त्यानंतर या ठिकाणी आपण 5:30 ते 6 वाजेपर्यंत षोडश रुद्राभिषेक भगवान पंचमुखी मारुतींना 16 प्रकारच्या फळाच्या रसाने आपण अभिषेक संपन्न केलेला आहे. त्यानंतर 6:30 वाजता सूर्याच्या वेळी जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव संपन्न झालेला आहे. त्यानंतर 8 वाजता विश्वरूप दर्शन आरती, त्यानंतर 12 वाजता या ठिकाणी महाआरती संपन्न होत आहे. आणि आज हनुमान जन्मोत्सव निमित्त संध्याकाळी 6 वाजता आपल्या पंचमुखी हनुमान देवस्थानात मारुतींचा ग्राम प्रदक्षिणा म्हणजे मिरवणूक निघणार आहे. मिरवणूक मार्ग आहे आपल्या पंचमुखी मारुती देवस्थानातनं कृष्ण मंदिर, अशोक चौक आणि कर्णिक नगर 70 फूट रोड या मार्गानं आपलं मिरवणूक संपन्न होणार आहे. तरी संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत मिरवणूक मंदिरात आल्यानंतर या ठिकाणी पूर्णाहुती संपन्न होत आहे आणि महाआरती संपन्न होत आहे. तरी हनुमान भक्ताने याचा अवश्य लाभ घ्यावा आणि जय श्रीराम. जय श्रीराम. दिव्य कर्पूर मंगल नीराजन समर्पयामि. बोलो माता वंदना वंदन हनुमान की सियावर रामचंद्र प्रभु की जय श्रीराम. जय श्रीराम. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.